जय महाराष्ट्र। मी विजयभाऊ मारुती देशेकर, शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण। मी आज मांडा टिटवाळ्यातील अशा ठिकाणी उभा आहे की जी जागा सगळ्यांनाच, मग महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, माझे बंधू असतील आणि खास करून बच्चे कंपनी या सर्वांना आवडणारी एक जागा आहे। कित्येक वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा करत होतो की मांडा टिटवाळ्यात एक चांगलं गार्डन व्हावं आणि त्याला यश आलं आणि गेल्या जुलै महिन्यात 2024ला या कामाला सुरुवात झाली आणि एक भव्य दिव्य गार्डनची उभारणी सुरू झाली। मी तुम्हाला सांगतो की अतिशय भव्य दिव्य हे जे गार्डन झालेलं आहे, याच बच्चे कंपनीला खेळायला खेळणी आहेत, ज्येष्ठ नागरिकांना चालायला मॉर्निंग वॉकसाठी जागा आहे, महिला वर्गांना बसण्यासाठी इथे अतिशय जबरदस्त असं पूर्णच म्हणजे सुखद अनुभव देणारा हा जो गार्डन आहे हा तयार झालेला आहे। हे ओपन जिम देखील आहे आणि हे सगळं करत असताना मी खरं तर आमचे कल्याणचे लाडके आमदार विश्वनाथदादा भोईर आणि शिवसेना शहर प्रमुख कल्याण रवी पाटील साहेब यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेन की यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। आणि खरं तर हे गार्डन ज्यांच्यामुळे झालं त्या तत्कालीन आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम आणि संजय जाधव सर, जे उद्यान अधीक्षक आहेत आणि आता उपायुक्त आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली येथे खूप चांगलं काम झालं। त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे काम करून घेतलं। मला निश्चित मी सर्वांचं आभार आणि कौतुक करतो की आपल्यामुळे मांडा टिटवाळ्यात पहिल्यांदाच असं भव्य दिव्य गार्डन झालंय आणि खरं तर खूप सुंदर असं हे गार्डन आहे आणि बरेच दिवस हे तयार झालंय, परंतु बच्चे कंपनीला ज्येष्ठ नागरिकांना उत्सुकता लागलेली की हे कधी सुरू होईल, तर ती आता प्रतीक्षा संपलेली आहे। रविवार 18 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता या गार्डनचं लोकार्पण अनाथांचे नाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे एक प्रेरणादायी नेतृत्व आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हे गार्डनचं उद्घाटन होणार आहे। मी सर्व मांडा टिटवाळा परिसरातील सर्व नागरिकांना, बच्चे कंपनीला, ज्येष्ठ असतील सगळ्यांना विनंती करतो का आपण ठीक 5:30 वाजता इथे यायचं आहे, या गार्डनचा आनंद घ्यायचा आहे आणि याच्यानंतर देखील आपण स्वतः खूप चांगली निगा इथे राखायची आहे। आणि हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित जनतेसाठी जेवढी चांगली कामं करता येतील तेवढी निश्चित सन्माननीय आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या निधीतून आम्ही करून घेऊ। आणि आपणास देखील विनंती आहे की हे जे गार्डन एवढं सुंदर जे बनलेलं आहे, तर हे गार्डनमध्ये जेव्हा तुम्ही याल तर निश्चित आपल्या घराच्या बाहेरचं अंगण जे असतं ते समजून त्याची निगा राखावी, कारण की एवढं सर्व चांगलं जे गार्डन आहे हे आपल्यासाठी आहे, त्यामुळे त्याची निगा ही आपण राखलीच पाहिजे। जसं आत्ता आहे तसं देखील ते वर्षानुवर्ष राहावं, हे काम तुमचं आहे। त्याच्यामुळे परत एकदा तुम्हा सर्वांना 18 तारखेचं सायंकाळी 5:30 वाजताचं आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण इथे यायचं आहे। ठिकाण तुम्हाला परत एकदा सांगतो, ठिकाण आहे टिटवाळा महोत्सवच्या मागच्या साईडला, ज्याला रस्ता आहे नारायण नगर घरांगण रोडच्या बाजूने। त्याच्यामुळे आपण जरूर यायचं आहे 5:30 वाजता। जय हिंद, जय महाराष्ट्र।